राजश्री मोरे. अरे राजश्री मोरे तू कोण आहेस भाई? अरे मी नाही रे, मी एक बिचारी काम करणारी मुलगी आहे. मी कोण आहे? माझा बाप ना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे. तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे? हा. कोण? मनसेवाले? हा. अच्छा, आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी ठोकणार? तू पैसे घे. अच्छा, तू मला शिव्या देतोयस? हा, दे शिव्या, दे शिव्या मला. सांभो आणि मग माझ्याकडे कुठं का थांबव? एक मिनिट. गाडी कुणाची ठोकली तू, त्यांची की माझी? कोणाला बोलशील? हॅलो, साहेबांना पाठव ना. हे बघा, हा राहील ना, हे बघा दारू पिऊन यांची. हा राहील, हा मला शिव्या देतोय, हा मला बोलतोय, हा मला शिव्या देतोय, हा बोलतोय माझा बाप हा आहे, तो आहे. कोण आहे तुझा बाप? तू माझ्या गाडीवर चढलायस, पुढे मला माझी गाडी ठोकलेस आणि तू मला पैशाची धमकी देतोय. हा राहील, हा मनसेचा आहे, हा बघा. आणि तू लाईव्ह आहेस आता. तुला पूर्ण मुंबई बघणार, तुला सगळा इंडिया बघणार आता. बोल, दे शिव्या तू मला. हॅलो, ये मनसे के लोग जो पूरे दुनिया को बोलते हैं मराठी में बोलो, मराठी में बोलो, और मराठी नहीं आती है तो यहाँ पे मत रहो. और ये लड़का मनसे वाला राहिल, ये मुझे गाली दे रहा है इतने लोगों के सामने. ये देखो, और इसने मेरी गाडी ठोकी आहे. आणि मराठी लोकांना फक्त मराठीच बोलायचं आहे. आणि हे दारू घेऊन चाललेत हे मनसेवाले. गाडी तो चावी पण द्यायला मागत नाही. गाडी तो इकडे सगळी पब्लिक. ही बघा पब्लिक, हा मला शिव्या देतोय. ह्याचं नाव आहे राहिल शेख. आणि हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा. मला मराठीमध्ये माफी मागवायची होती का? हे कर्म असतात. हे बघा, हे तुमचे कर्म रे मनसेवाल्यांचे. अरे मला घे बघून. हो, घे बघून. हा मला धमकी देत आहे. हा घ्या, दे धमकी. नाही, त्यानं कार्ड दाखवलं, यावं लागेल त्याला. तो सोबत कामाच्या आता इकडे समोरासमोरच झालं. दे धमकी, दे धमकी. काय बोलला सत्ता? इकडून सरळ येतो ना, आंबोली चौकीच्या इकडे पुढे तिकडे. काय बोलला तू आता? मी पण इकडे आणि तू पण इकडे. स्टेशनच्या अलीकडे इकडे वीरा देसाईच्या इकडे बॅरमबाग. काय रे, तुमच्याकडे कपडे पण नाही आहेत का घालायला? मग लोकांना मराठी बोलायला शिकवता? कपडे नाही आहेत? तिकडे आलं, त्याने गाडी त्याला थांबवलं, दरवाजा उघडला पण त्यांनी तशीच गाडी पळवली. त्याने ती मॅडम बोलली की बसा बसा साहेब, माझी गाडी ठोकली वगैरे म्हणून. गाडी पण कोणाची ठोकली? राजश्री मोरे. अरे मी मराठीमध्ये बोलणारी, बिझनेस करणारी, तुमच्यासारखी दारू न पिणारी आणि मेहनत करणारी मुलगी राजश्री मोरे. हो, भेटू रे, खूप चांगलं भेटू आपण. हो 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 हो, तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस. तुला माहितीये थांबलं पाहिजे होतं, तुला थांबवत होतो. तुला गाडी चालवायला पण येत नव्हती. तू मला ताई पण बोलतोयस, तू मला पण बोलतोयस. तू ठरव. बोललोच नाही. इतना पब्लिक है बे. ये देखो, ये गाली दे रहा है, बोलता है मी बोललोच नाही. तू त्याला कर ना, त्या राणेला फोन करून सांग की मोबाईल एकची गाडी पाठवा. काल कोण आला होता? आपलं साई सागर हॉटेल आहे सतीश राणे. कर ना त्याला. आंबोलीच्या हद्दीमध्ये साई. अरे तुला माहित कोण कुणाला करायचा? फोर व्हीलर तुला माहित कुणाला करायचं? मला कोणाला फोन नाही करायचा. तू बोललास ना माझा बाप कोणीतरी आहे. माझा बाप आहे भाई, शाण आहे. मदत पाहिजे म्हणून. तू कोणाला शिवराजी. मी कुणाला करणार आहे? मी बिचारी गरीब मुलगी. माझ्या गाडीचं नुकसान भरून दे तू. मी बिचारी गरीब मुलगी. साई सागर हॉटेल. किती पैसे बघू? बाहेर काढ. अरे तू सांग ना किती पैसे काढ बाहेर. अरे ताई सांग ना किती. पैसे काढ बाहेर. मेट्रो स्टेशनच्या पैसे काढ बाहेर. गाडी येते. तुझ्याकडे पैसे किती आहेत? बाहेर काढ. लेके आऊं क्या? ओ गाडी को लेके आओ, गाडी को. पैसे काढ ना बाहेर. तुझं पाकिट पण खाली पडलं. ताई सांग ना किती झालं. अरे राजा, मला तू ताई नको बोलू. मला आता बाहेर आहो ना. मी नाही बोलू तुला. माझी गाडी ठोकलीस ना, तो असा अर्धा उघडा. असा उघडा. तू कुठे चालला होतास? हे मनसे, तुम्ही हे, तू कुठला मनसेवाला आहे? कुठला आहे? शिवसेनावाला आहे? मनसे. मनसे लोक, तुम्ही लोक मराठी शिकवता ना रे लोकांना. तू माझ्या गाडीला का ठोकलं? ताई माफ कर.
मग तू आता बोललास माझा बाप कोण आहे, मला चोट बोललास. अरे काय मी तुम्हाला नाही बोललो. अरे मी थोडासा परप्रांती लोकांना साथ दिला तर काल 200 लोक माझ्या अंगावर आले. आज तू माझी गाडी ठोकतोयस, आपल्या बापाची धमकी देतोयस. तू मला माफ करा ना. माफी नकोय. तू दारू पिऊन गाडी का चालवतोय? काही सांग. तू दारू पिऊन गाडी का चालवतोय? चुकी झाली. दारू पिऊन गाडी का? अरे चल ठीक आहे, तू माझ्या गाडीला ठोकलास, पुढे तुझ्या गाडीच्या खाली येऊन गेला असता तर चुकी झाली ना ताई. म्हणजे आता जा तू. कुठे जाऊ? उद्या ये. एक मिनिट. हा बेवडा कुठला माझ्या ओळखीचा? एक मिनिट एक काम मी कर. येडा मला ठोकलंय, मला बोलतोय माझा बाप कोण आहे? राज ठाकरेच्या घरी जा आणि पैसे घे. अरे माझा बाप हा आहे. मॅडम उद्या जा ठाण्याला जा. जावेद शेख कोण आहे विचार. हा. आणि तो माझा बाप आहे. ओके. हा, तर मग मग जावेद शेखला तुमच्या बापाने सांगितलं का गाडी माझ्यावर गाडी अरे चढवायला? ताई, जा ना. चल पाठीमागं उभा राहा. ड्रायव्हिंग करतोस तू, गाडी ठोकली लोकांची इकडे येऊन. अरे इसके पैसे देऊ का? 150 खालीमध्ये असेल कोण पण तू. तिला पोलीस स्टेशनला आहे ना. अरे काय घेणार भाई, बघून घे मला काय करतात. हा तुम्हाला शिव्या देतो. शिवाय दिले. मग काय करतोय? काय बोललो काय बोलतोय? मला पोलीस स्टेशन मध्ये या माझं काय बघतात बघू. हा. मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या राजश्री मोरेच्या गाडीला धडक या राहिल शेखच्या गाडीने दिली. यावेळी हा राहिल बिना शर्ट अर्धनग्न अवस्थेत दारू पिऊन गाडी चालवत असल्याचाही आरोप केला जातोय. या गाडीत मनसेचा झेंडाही असल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी रात्री राजश्रीचा हा अपघात झाला. तो तरुण तिला शिवीगाळ करायलाही लागला. हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. राजश्री त्याला जाब विचारत आहे. माझी गाडी ठोकलीस असा उघडा तू कुठे चालला आहेस? मनसेवाले तुम्ही लोक मराठी शिकवताना तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, मला शिव्या देणार. मी थोडंसं परप्रांतीय लोकांना साथ दिली तर काल 200 लोक माझ्या अंगावर आले. आज तू माझी गाडी ठोकली, मला बापाचं नाव सांगून धमकी देतो. यानंतर राजश्रीने पोलिसांना बोलावलं, तरी तो तिला पोलिसांसमोरही शिव्या देत होता असं व्हिडिओत दिसून येतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मनसे मराठीच्या मुद्द्यावर आवाज उठवत असताना ही घटना घडली. पदाधिकाऱ्याचा मुलगा दारू पिऊन मराठी महिलेला शिवीगाळ करतोय, त्यामुळे हा प्रकार चर्चेत आला आहे. दुसरीकडे राजश्री मोरेने काही दिवसांपूर्वीच हिंदीच्या मुद्द्यावरून परप्रांतीयांची बाजू घेतली होती. त्यानंतर हा प्रकार घडल्याने या प्रकरणाची अधिक चर्चा होते. घडलेला हा प्रकार आणि अशा पद्धतीने भर रस्त्यात झालेला हा धिंगाणा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.